नमस्कार मंडळी. ज्या लोकांना फ्रिक्वेंटली ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा पित्ताचा त्रास होतो, जळजळणं, मळमळणं, डोकं दुखणं यासारख्या गोष्टी होतात, त्यांच्यासाठी अतिशय सोपे टिप मी आज तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच लोकांना अशी सवय असते की सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा ते चहा पितात किंवा कॉफी घेतात. तर ॲसिडिटी जर आपल्याला नेहमी होत असेल तर सकाळी जेव्हा आपलं पोट रिकामं असतं तेव्हा चहा कॉफी तर पिऊच नये, परंतु त्याबरोबर काही जणं आरोग्याला चांगलं असतं म्हणून लिंबू मध पाणी किंवा लिंबू पाणी, आवळ्याचा रस अशा गोष्टी पितात. तर ह्या गोष्टी चांगल्याच आहेत, पण जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत असेल आणि तुम्ही एम्प्टी स्टमक जर ह्या गोष्टी घेतल्यात तर तुम्हाला त्याचा त्रास अधिक होऊ शकतो. अशा वेळेस एक सोपा उपाय आहे. सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा ज्या नॅचरली स्वीट गोष्टी आहेत, जसं की एखादं छोटंसं वेलची केळं खाल्लं किंवा कुठला तरी एक पपई किंवा जे आंबट नाही आहे अशा कुठल्याही फळाच्या 3-4 फोडी खाल्ल्या किंवा सर्वात सोपं म्हणजे एखादा खजूर खाल्ला, एखादा अंजीर खाल्ला, सुका अंजीर खाल्ला, अशा कुठल्या तरी गोष्टी खाऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करा आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला जे काही चहा, कॉफी, लिंबू पाणी प्यायचं आहे ते प्या, जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटी कंट्रोल करायला खूप मदत होईल. ॲसिडिटीबद्दलचा इलॅबोरेट व्हिडिओ आपल्या द ग्रीन पंचच्या चॅनलवर आलेलाच आहे. तोही तुम्ही बघा आणि तुम्हाला अजून टिप्स आणि इन्साईट्स त्यातनं मिळू शकतात.